व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती ऐकून, ती क्षणचित्र बघून कदाचित तुम्ही सुद्धा थक्क व्हाल आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की हे जे कलानगर बांद्रा इथे जे ते मजल्यावर मजले चढवून मातोश्री 2 जे बांधण्यात आलेलं आहे, तिथे जे कोणी राहतात, अर्थात तुम्हाला समजलंच असेल, तिथे जे कोणी राहतात ते खरंच हिंदू आहेत का? त्यांना खरंच छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याची त्यांची पात्रता आहे का? हिंदवी स्वराज्य, स्वाभिमानाचा चुडा, मावळे, खंजीर, कोथळा हे शब्द उच्चारण्याची तरी यांची पात्रता आहे का? प्रश्न पडलाय, खरंच गंभीर प्रश्न आहे. त्याचं कारण आहे की उद्धव ठाकरे नेहमी सांगतात, आदित्य ठाकरे सांगतात, तो भोंगा तर बरळतच असतो दिवसातले 18 तास. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आमचं हिंदुत्व वेगळं आहे, तुमचं हिंदुत्व वेगळं आहे. मध्येच कुठून आपली जी निशाणी आहे हिंदुत्वाची, भगवा, त्या भगव्याला हे फडकं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही कुठे हिंदुत्व सोडलंय असं प्रत्येक भाषणातून विचारत बसतात. आज यांना दाखवूच आपण. एकच उदाहरण असं द्यायचं आहे आज यांना हिंदुत्व सोडल्याचं, की हे सुद्धा मान्य करतील की यस, आम्ही हिंदुत्ववादी नाही आहोत आणि आता आम्ही कम्प्लिटली शांतिप्रिय झालेलो आहोत. म्हणजेच आता कदाचित घराची रंगरंगोटी सुद्धा हे हिरव्या रंगात करतील. मुद्दा फार महत्वाचा आहे आजचा. हे काय टीका करत होते महानगरपालिकेच्या वेळेस बीएमसीला? भारतीय जनता पक्ष जर निवडून आला, एकनाथ शिंदे यांचा पक्ष जर निवडून आला बहुमतात बीएमसीला, तर हे अमराठी महापौर देतील बीएमसीला. बरोबर आहे. बोंबाबोंब हीच चालू होती, आरोळ्या ह्याच ठोकल्या जात होत्या सगळ्या. आता हेच कसे दुतोंडी आहेत बघा. ह्यांनी फक्त अमराठी महापौर नाही दिला, तर यांनी शांतिप्रिय समाजाचा महापौर दिलेला आहे. आणि त्या महापौराने जो प्रताप करून ठेवलाय, जो कारनामा केलाय, तो ऐकल्यानंतर तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की अरे हे हिंदू आहेत का? ते कलानगर बांद्रावाले हिंदू आहेत का? कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदू जननायक म्हणता ना तुम्ही राजसाहेबांना, मग कुठे कार्यकर्ते मराठवाड्यातले मनसेचे? घटना परभणीतली फार महत्वाची. स्टिक अप टू द व्हिडिओ प्लीज. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल आता नेमका काय प्रकार घडलाय आणि किती संतापजनक प्रकार घडलाय. सर्व हिंदू माता बंधू भगिनींनो, आपण आपल्या परिवारातर्फे ज्या सेवा लोकांना देत आलेलो आहोत, कर्करोगग्रस्त रुग्ण यांचे औषधोपचार, अन्नदान, शेतकरी, विद्यार्थी, अनाथ मुलं मुली, काळाची गरज ओळखून आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत आपल्याच भविष्यासाठी. मित्रांनो कसं होतं ना की प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन यासाठी आहे कारण लोकांना कळावं, लोकांपर्यंत हा मेसेज जावा. अनेकांची मदत होतीये, अनेक जण योगदान करण्यासाठी पुढे येत आहेत. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. मित्रांनो, काय होतंय ना, काम खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आवाहन करावं लागतंय सातत्याने. ते जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत ना, त्यांचे औषध उपचाराचे हाल आहेत. जे नियमात बसतात त्यांना भेटतंय, जे नियमात नाहीयेत त्यांनी काय करायचं? नातेवाईक सुद्धा असे आहेत जे बिना पायाचे अनवळी फिरतात तिकडे. खायला 10 रुपये नाहीये तो. अन्नदान जेव्हा आपलं संपतं तेव्हा सुद्धा अनेक जण भोजन मागतात, देऊ शकत नाहीये. काय करू? प्रश्न पडतो कधी कधी. तेव्हा मित्रांनो, काळजाला थोडा पाझर फुटू द्या आणि यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान सहकार्य द्यावं वाटतंय ते नक्की द्या. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्या समोर आहेत. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका. परिवाराच्या मदतीची पावती आपल्याला बनवता येईल. अनेकांच्या पावत्या मिळत आहेत, तुमच्याही मिळणार आहे. तेव्हा मन मोठं करून प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. परभणी हा जो जिल्हा आहे, तिथली परभणीची जी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये निवडून कोण आलेलं आहे? उबाठाचा गट. ठीक आहे, म्हणजे बहुमत त्यांच्याकडे आहे.
पण यांनी चक्क महापौर जो दिलेला आहे ना, तो महापौर हा शांतिप्रिय समाजात देण्यात आलेला आहे. सय्यद इक्बाल त्यांचं नाव आहे, बहुतेक कशाला सय्यद इक्बालच. तर या सय्यद इक्बाल साहेबांनी एक प्रताप केलेला आहे. आता तुम्हाला काही वेळातच त्यांचा हा प्रताप दिसणार आहे. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आम्ही दाखवतोय, त्या बघून घ्या. उद्धव ठाकरेंचा परभणीतील मुस्लिम महापौर आता हिंदूंच्या आस्था दुखवायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. ऐन रामनवमीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील हनुमानाचं मंदिर हटवण्यात आलं आहे आणि तेही अगदी लपून छपून रात्रीच्या अंधारात. परभणीचे उद्धव ठाकरे गटाचे मुस्लिम महापौर सय्यद इक्बाल यांनी प्रशासनासोबत मिळून परभणी शहरातील हनुमानाचे मंदिर रात्री 3 वाजता हटवले. शहरातील हिंदूंना विश्वासात न घेता हिंदूंच्या हस्तेवर घाला घालण्याचं काम सय्यद इक्बाल यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पोपट संजय राऊत मात्र या विषयावर गप्प असून त्यांनी या संदर्भात कुठलंही विधान केलेलं नाही. हिंदू नगरसेवकांना डावलून उद्धव ठाकरेंनी मुस्लिम व्यक्तीस महापौर केलं, तिथेच त्यांचा हेतू स्पष्ट झाला होता. हिंदूंच्या जीवावर उठणारा मुस्लिम महापौर करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हाच उद्धव ठाकरेंचा हेतू होता. तो हेतू आज पूर्ण झाला म्हणून उद्धव ठाकरे गप्प आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम महापौर झाला म्हणून काय झाले असे म्हणणारे सेक्युलर हिंदू सुद्धा मूग गिळून गप्प बसले आहेत. उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर या विषयावर खुलासा करून परभणी शहरातील सय्यद इक्बाल नामक या मुस्लिम महापौराची पदावरून उचलबांगडी करावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी व परभणी तसेच महाराष्ट्रातील समस्त हिंदू बांधवांची माफी मागावी. अन्यथा राज्यातील हिंदू समाज उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय शांत बसणार नाही. मित्रांनो, रामनवमीच्या पार्श्वभूमीवर या सय्यद इक्बालने मोठा प्रताप केला. काय तर हनुमानाचं मंदिरच हटवून टाकलं. बरं, हे हनुमानाचं मंदिर सुद्धा यांनी कधी हटवलेलं आहे? भुरट्यासारखं, भामट्यासारखं, अर्ध्या रात्री, तेही घाई गडबडीमध्ये. ठीक आहे, नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला, रोष व्यक्त केला. तिथले जे पदाधिकारी आहेत उबाठा गटाचे, त्यांच्याकडे आपला राग व्यक्त करून दाखवला, मात्र फरक काहीच पडलेला नाही. कारण महापौर आता तो आहे ना शांतिप्रिय समाजाचा, आणि या शांतिप्रिय समाजाला कंट्रोलमध्ये ठेवण्याची ताकद उबाठा गटामध्ये नाही आहे. हे फक्त लुंगी डान्स करू शकतात. पेंगविन ठाकरे तर तेच करत आलेले आहेत आतापर्यंत, लुंगी डान्स. आजोबांनीच नारा दिलेला होता, बजाव पुंगी हटाव लुंगी. मात्र मतदारांना भुलवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी हे स्वतः लुंगी घालून लुंगी डान्स करतात. आणि हा आरोप यांच्याकडे सध्याच्या पोपटपंची करणाऱ्या प्रवक्त्या आहेत ना, उपनेत्या सुषमा अंधारे, यांनी सुद्धा केलेला आहे आदित्यवर हा आरोप. पण यांना काही फरक पडत नाही, हे निर्ढावलेले आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा त्या सय्यद इक्बालने अर्ध्या रात्री हिंदूंची आस्था असणारं हनुमानाचं मंदिर हटवलं, तेव्हा एक चकार शब्द किंवा एक प्रतिक्रिया सुद्धा भोंग्यातर्फे आली नाही, आदूबाळातर्फे आली नाही, अंधारेबाईंकडून आली नाही आणि उबाठाकडून आली नाही. आता तर अंधारेबाई फार हिंदू करायला लागलेली, वारीत जायला लागलेली आहे, अंबाबाईच्या दर्शनाला जायला लागली आहे कोल्हापूरला. त्यांना हे दाखवून द्यायचंय की बघा, आमची पण श्रद्धा आहे हिंदू धर्मावर. पण नाहीये हो, असं ढोंग करून सोंग करून नाही होत, कृतीतून दाखवावं लागतं. काय फरक पडला असता त्या सय्यद इक्बालला जर मातोश्रीकडून एखादं झापणारं पत्र आलं असतं तर, किंवा एखादा फोन कॉल गेला असता तर? कोणाला विचारून केला हा उपद्व्याप? हा तोच मराठवाडा आहे ज्या मराठवाड्यानं शिवसेनेला म्हणजे बाळासाहेब असताना भरभरून दिलेलं आहे बॉस. छत्रपती संभाजीनगर आत्ताच, तेव्हाचा औरंगाबाद, मात्र तेव्हा सुद्धा बाळासाहेब संभाजीनगरच म्हणायचं. तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा जेव्हा बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या ना, तेव्हा पूर्ण मराठवाड्यातून जनता उसळायची त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. अंगार फुलवायचे ते समोरच्याच्या डोळ्यामध्ये. बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईनंतर सगळ्यात मोठं यश जर कुठं लाभलं असेल तर ते या पट्ट्यात, मराठवाड्यात. त्याच मराठवाड्यामध्ये परभणी,
आणि त्याच परभणीचा शांतिप्रिय समाजाचा महापौर अर्ध्या रात्री भुरट्याप्रमाणे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हनुमानाचं मंदिर हटवतो, मूर्ती सुद्धा काढून घेतली तिची. काय म्हणावं या प्रकाराला? कशासाठी सुरू आहे हे सगळं? आणि वटाघट एकदम शांत थंड पडलेले आहेत सगळे. ही देणं घेणं नाहीये कोणाला. कोणी या प्रश्नाकडे, या गोष्टीकडे बघायला तयार नाही. पुण्यामध्ये सुद्धा एक मंदिर आहे साहेब, तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये सुद्धा एक मंदिर आहे जिथे हिरव्या चादरी टाकलेल्या आहेत आणि नमाज पठण सुरू आहे. त्याचा पण व्हिडिओ टाकेन मी, तो पण बघा. हे सगळं कशामुळे होत आहे कळतंय का तुम्हाला? हिंदू माता बंधू भगिनींनो, हे सगळं कशामुळे होत आहे? त्याचं कारण आहे, आपलेच लोक मंदिरात जात नाहीत. हो, मंदिरात जाणं म्हणजे ओल्ड फॅशन वाटायला लागली का? तुम्ही जर मंदिरात गेला नाहीत तर तुमचे देव असे पळवले जाणार आहे. आपले आस्थेचं ठिकाण आहे ते मंदिर. हे ऊर्जाचं ठिकाण आहे, प्रसन्नतेचं ठिकाण आहे. काय फरक पडतो आठवड्यातून 4 दिवस मंदिरात गेलो तर? मनाला शांती मिळेल ना. किमान ती वास्तू आपली आहे हे दाखवण्यासाठी तरी जा. तुमची श्रद्धा असो नसो, नाही तर उद्या चालून मदरसे भरतील तिथे. हा धोका वेळीच लक्षात घ्या. उद्धव ठाकरे गट स्वतःला कितीही जरी हिंदुत्ववादी समजत आला असेल, भासवत असेल, तरी यांच्या फुल थापांमध्ये येऊ नका. उद्या आणखी कुठे अशी परभणीसारखी परिस्थिती जर निर्माण झाली तर हे येणार नाहीयेत. हे नाही येणार, लिहून घ्या. काही हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यांनी तिथे निषेध मोर्चे काढले. काय झालं? अटक झाली निषेध करणाऱ्यांना. म्हणजे आपल्याच वास्तूसाठी, आपल्याच देवाधर्मासाठी लढणाऱ्यांना अटक. ती पण ह्या मराठवाड्यात, जिथे शिवसेना फुलली, बहरली, मोठी झाली, एका रोपाचं वटवृक्षात रूपांतर झालं, त्या मराठवाड्यामध्ये असा प्रकार घडतोय. अवघड आहे ना. हे किती वाईट आहे, हे किती दुर्दैवी आहे. आणि यावर हे लोक चकार शब्द बोलत नाही. तो कसे बोलणार ना? हज हाऊस बांधायचं यांना, हज हाऊसला पैसे दिले, तिकडे जातील लगेच पळत गेले हज हाऊस साठी. त्यांचे मुल्ला मौलवी येऊन सगळे मातोश्रीवर बैठक करून गेले. उद्धवरावांना त्यांनी चादर वगैरे अर्पण केली. आपल्यात शाल देतात, त्यांच्यात चादर चढवत. इकडे काय मंदिराची अवस्था बघा. आणि वरतून हे म्हणतात आम्हाला सांगा ना, आम्हाला दाखवून द्या ना, आम्ही कुठे हिंदुत्व सोडलंय म्हणून. हा ह्या पुरावा हिंदुत्व सोडल्याचा आहे ना तुमच्या समोरच. तेव्हा मित्रांनो, ह्या गोष्टीकडे डोळेझाक अजिबात करू नका. रेग्युलर मंदिरामध्ये जायला सुरुवात करा. आपली संख्या वाढली पाहिजे मंदिरांमध्ये. छत्रपती संभाजीनगर इथली एक घटना सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला धोका लक्षात येईल. एक महादेवाचं मंदिर आहे इकडे एका सोसायटीत. त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर खूप मोठं असं मैदान आहे. तिथे वॉकिंग ट्रॅक वगैरे केलेत आणि मध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. झोका आहे, अजून व्यायाम करण्यासाठी काहीतरी ते सामुग्री आहे सगळी. अनेक जण जातात, रेग्युलरली जातात. पण आकाशात एक वेगळाच प्रकार तिथे बघायला भेटतो. तो म्हणजे हिंदूंची संख्या कमी व्हायला लागली तिथे आणि शांतिप्रिय जास्त यायला लागले. आणि हिंदूंची लहान मुलं जेव्हा खेळतायत तिथं हाकलून येण्यात येते. आता हेच सगळीकडे होऊ द्यायचं का? तर थोडे जागे व्हा ना बाबा. आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे थोडं लक्ष द्या. हे उद्धव ठाकरेंसारखे येणार नाही आहेत मदतीला. हे कधी बॅगा भरतील आणि लंडनला पळून जातील तर कळणार सुद्धा नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा काळाचा धोका ओळखा. आणि यापुढे जर हे कधी बोलले आणि यांनी जर प्रश्न केला की मला सांगा ना कुठं हिंदुत्व सोडलंय आम्ही, त्यांना हा व्हिडिओ पाठवा. खरंच पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. कळू तर द्या काय चाललंय ते. कदाचित ह्यांच्या तर गावी सुद्धा नसेल उबाटाच्या. यांच्या महापौरानं काय दिवे लावलेत परभणीमध्ये. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ, खूप गरजेचा आहे हा.
हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये का अख्ख्या देशामध्ये फिरला पाहिजे. तेव्हा सहकार्य करा. व्हिडिओ शेअर करण्यासाठी सुद्धा जाता जाता परत एकदा विनंती आहे, कर्करोगग्रस्त रुग्ण यांचे औषधोपचार, अन्नदान वगैरे आपण सगळं करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. परिस्थिती भीषण आहे त्यांची सुद्धा, निसर्गाची पण भीषण होत चालली आहे, म्हणून आपण वृक्षारोपण चालू केलं. आपल्या नातलगांसाठी, आपल्या स्वकीयांसाठी, प्रियजनांसाठी, त्यांच्या आठवणी स्मृतींसाठी एक झाड, एक कुंपण तर लावू शकतो ना आपण. तेवढंच करूया ना. झाडाखाली गाडी लावायची तर झाड लावू. तुम्ही झाड लावायला मदत करा. झाडाचं संगोपन आणि त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी परिवार घेतो. साधी गोष्ट. प्रत्येक वेळी आवाहन यासाठी आहे कारण नवीन बघणाऱ्याला सुद्धा हे कळावं, त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा, एवढ्यासाठीच फक्त, बाकी काहीच नाही. आणि हे सगळं निस्वार्थीपणे चालू आहे, यात स्वार्थ कुठेही नाही. हे सगळं आपल्यासाठीच सुरू आहे, एवढं लक्षात घ्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान तुम्हाला देता येऊ शकतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा परिवाराच्या, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, प्रभू श्री रामाचं नाव घ्या आणि पुढे या, एवढीच विनंती आणि कळकळीचं आवाहन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.